नमस्कार मित्रांनो. सध्या वारकरी संप्रदायाविषयी राजकीय आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. वारकरी संप्रदायात सप्ताह ही परंपरा नेमकी कोणी सुरू केली? ही परंपरा खरोखर संतांनी सुरू केली का? की नंतर लोकांनी तयार केलेली ही एक सामाजिक पद्धत आहे, आध्यात्मिक पद्धत आहे? चला तर आज याविषयी थोडंसं चिंतन करू. नमस्कार मित्रांनो. आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. वारकरी संप्रदायात सप्ताह घालण्याची परंपरा नेमकी कधी आणि कशी सुरू झाली? वारकरी संप्रदायाची सुरुवात संतापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यासारख्या संतांनी भजन, कीर्तन, अभंग यांच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार केला. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या संतांच्या काळात सप्ताह अशी 7 दिवसांची ठरलेली पद्धत नव्हती. मग सप्ताह आला कुठून? हळूहळू समाजात लोकांना एकत्र आणण्यासाठी, धर्म, संस्कृती आणि नैतिक मूल्य टिकवण्यासाठी गावोगावी 7 दिवसांचा कार्यक्रम सुरू झाला. यामध्ये भागवत कथा, कीर्तन, भजन आणि हरिनाम जप म्हणजेच सप्ताह ही एक संघटित धार्मिक सामाजिक पद्धती बनली होती. आज प्रश्न असा आहे की सप्ताह हा खऱ्या भक्तीचा मार्ग आहे का? की तो एक परंपरेच्या नावाखाली चालणारा कार्यक्रम बनला आहे? काही ठिकाणी सप्ताह म्हणजे मोठे खर्च, दिखावा आणि आध्यात्मिक स्पर्धा असंही दिसतं. म्हणून विचार करा, भक्ती ही मनात असते की फक्त कार्यक्रमात? खरी भक्ती म्हणजे साधेपणा, नामस्मरण आणि आचरण. सप्ताह असेल किंवा नसेल, परंतु भावना खरी असली पाहिजे.